तर आपल्या तुझ्या म्हण तुझ्या, कारण तुझं सगळं तुझ्या पुरतच असतं भावना. आधी स्वतः गुन्हा करायचा आणि मग स्वतः दाद मागायला जायचं. हो काय बोलताय तुम्ही हे? बरोबर तेच बोलतीये. तुझा माझ्या भावाच्या प्रॉपर्टीवर डोळा होता म्हणून प्रेमाचं नाटक करून त्याला भुलवलंस आणि मग तुझा तो मुका भैरा भाऊ त्याला हाताशी धरून माझ्या भावाला संपवलंस. पण तो जाण्याच्या आधी त्याची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर कशी होईल याची बरोबर काळजी घेतलीस तू. एक 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 मिनिट. बस बिनबुडाचे आरोप लावून काही फायदा होणार नाहीये. तुम्हालाही माहिती आहे की भावनेने प्रॉपर्टीवरचा हक्क सोडलाय. अशी व्यक्ती मग पैशांसाठी कोणाला का मारेल? हक्क सोडला तिने, हक्क सोडला कारण तिला सोन्याचं अंड देणारी कोंबडी मिळाली ना. तोंड सांभाळून बोल माझ्या मुलाबद्दल बोलायचं असेल तर. आंटी, नॉट एव्हरीथिंग इज अबाउट यू. आता या भावनासारखं तुम्हालाही शिकवायला पाहिजे का? अहो, संपत्तीचा दुसरा सोर्स म्हणजे आनंदी. ती एकदा मोठी झाली की ही प्रॉपर्टीवर दावा सांगायला मोकळी. उगाच काहीही आरोप करू नका. माझा आनंदीवर खूप प्रेम आहे, तुम्हालाही माहिती. हो, आनंदी आनंदी कुठे कुठे तुझ्या काळजाचा तुकडा? कन्व्हिनियंटली तिला बोर्डिंग मध्ये तूच पाठवलंस ना. अगं, तू दादाची प्रॉपर्टी बघून त्याला अडकवलंस, लग्नाच्याच दिवशी त्याला मारलंस आणि आता हा तुझ्यापेक्षा लहान, श्रीमंत आणि पॉलिटिकल बॅकग्राऊंड असणाऱ्या माणसाला फसवलंस. असं वाटतंय तुम्हाला? असं वाटतंय का? वाटू दे, आम्हाला काही फरक नाही पडत. सिद्धिराज, खरं सांगतोय, असली माणसं आपल्याबद्दल काय विचार करतात यांनी काय फरक पडतोय? तुम्हाला असं वाटतंय ना की हिने तुमच्या भावाला मारलंय? वाटू दे. आपण आनंदीचा सांभाळ करत नाही असं वाटतंय ना त्यांना? वाटू दे. भावना आपलं अगं महत्वाचं काम आहे. आता ऑलरेडी उशीर होतोय. त्यांच्यासारखा रिकामा वेळ नाही आपल्याकडे. चल. भावना, ही केस तुझ्या गळ्याशी येते की नाही बघच तू.